नमस्कार मित्रांनो, आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक नात्यात खूप महत्त्वाचा आहे. तो विषय म्हणजे भावाभावांनी आणि जावाजावांनी घरात अशी कशी राहावं की भांडण कधीच होणार नाही. आपण सगळेच जाणतो की नातं जपणं सोपं नसतं. रक्ताचं नातं असलं तरी मनात थोडासा राग, गैरसमज, तुलना, इगो, घरकाम, पैसे या छोट्या छोट्या गोष्टी मोठं वादळ बनवतात. पण याच गोष्टी योग्य पद्धतीने हाताळल्या, योग्य वागणं शिकून घेतलं, एकमेकांविषयी आदर ठेवला तर घर स्वर्ग बनतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 25 जबरदस्त नियम जे प्रत्येक भावाने, प्रत्येक जावाने आणि प्रत्येक घराने पाळले तर घरात शांतता, प्रेम, एकता कायम राहते. भांडणाची वेळच येत नाही. तर चला मित्रांनो, आजच हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया. भावाभावांनी आणि जावाजावांनी कसं राहावं की घरात कधीच भांडण येऊ नये. नंबर 1, रक्ताचं नातं असलं तरी समजून घेणं मनाचं असतं. फक्त भाऊ आहोत म्हणून नातं टिकत नाही, फक्त जावा आहोत म्हणून आदर मिळत नाही. नातं टिकतं ते समजूतदारपणाने, नवऱ्याच्या घराला आपलं मानून आणि मन मोठं ठेवून. नंबर 2, घराला टीम समजा. कोणी जिंकणं नाही तर घर जिंकणं हवं. भावाने जिंकायचं, जावाने जिंकायचं हा विषयच नाही. जिथे मी कमी आणि आपण जास्त तिथे भांडण राहत नाही. नंबर 3, आई वडिलांचं स्थान दोघांसाठी सारखंच. आई माझ्यासाठी जास्त करते, तुझ्यासाठी कमी करते हे नको. माता पित्यांबद्दल दोघांनीही एकसारखा आदर ठेवला की विवाद संपतात. नंबर 4, जावांचा आदर म्हणजे भावाचा मान, भावाचा आदर म्हणजे जावाचं सुख. एकमेकांचा सन्मान हा घरातील शांततेचा पाया आहे. जिथे आदर तिथे नात्यात सौंदर्य असतं. नंबर 5, पैशांचे प्रश्न लपवू नका, स्पष्ट बोलून घ्या. पैसा हा भांडणाचा सर्वात मोठा कारण. खर्च, जबाबदाऱ्या, योगदान हे आधीच ठरवा. गैरसमजाला जागा उरत नाही. नंबर 6, घरातील काम योग्यरित्या विभागा. जावाजावांमध्ये कामावरून भांडणं होतं. काम आधीच ठरवली तर घर सुरळीत चालतं. ती जास्त करते, मी कमी करते हा विचार संपतो. नंबर 7, कधीही आवाज वाढवू नका. घरात शांतता टिकवायची असेल तर आवाज वाढवण्याचा हक्क कोणाकडेच नाही. शांत बोलणं ताण कमी करतं, जवळीक वाढवतं. नंबर 8, भावांनी एकत्र उभं राहणं जावांना सुरक्षितता देते. जिथे भावांची एकता मजबूत तिथे जावा सुरक्षित आणि आनंदी. जेव्हा तिला पाठिंबा मिळतो तेव्हा ती घरासाठी अधिक देण्यास तयार होते. नंबर 9, जावांनी तुलना टाळावी. ती असं करते, मी असं करते. तुलना हा नात्याचा शत्रू आहे. तुलना संपली की वाद संपतात. नंबर 10, घर माझं तुझं नसून आपलं पाहिजे. घरातली प्रत्येक समस्या, प्रत्येक जबाबदारी आपली. असं झालं की भांडणाला जागा राहत नाही. नंबर 11, गैरसमज लगेच मिटवा. तिसरा माणूस आणू नका. भावाभावांमध्ये किंवा जावाजावांमध्ये तिसरा माणूस शिरला की नातं तुटतं. गैरसमज लगेच काढून टाका. नंबर 12, हसणं घराचं औषध आहे. एकत्र चहा, एकत्र जेवण, एकत्र हसणं या छोट्या गोष्टी घर मोठं ठेवतात. नंबर 13, एक भाऊ दुसऱ्याचा आधार. जावांना मनशांती. जेव्हा भावाची एकता मजबूत असते तेव्हा दोन्ही जावांना विश्वास मिळतो की हे घर त्यांचं आहे. नंबर 14, जावांनी बदल प्रेमाने आणावेत, हुकुमाने नाही. घरात बदल हवा असेल तर तो प्रेमाने, संवादाने, नाहीतर परकेपणा वाढवतो. नंबर 15, सण उत्सव एकत्र साजरे करा. सण एकत्र असले की मन जवळ येतात. एकत्र पूजा, एकत्र स्वयंपाक, एकत्र जेवण या आठवणी नात्याला मजबूती देतात. नंबर 16, भांडण झालं तर दुसऱ्या दिवशी मलमपट्टी करा. भांडण रात्री पोटात घेऊन झोपू नका. सकाळी चहा घेऊन हसून बोललं की सगळं संपतं. नंबर 17, नवऱ्याला भांडणाचा विषय करू नका. नवरा हा दोघांसाठी भावाचाच मुलगा. त्यावरून वाद झाले की घर तुटतं. नंबर 18, प्रेमाने बोलणारा जिंकतो, रागाने बोलणारा हारतो. घरात शांत बोलणं हीच सर्वात मोठी ताकद आहे. राग शांततेला खातो. नंबर 19,
मोठे निर्णय एकत्र घ्या, जमीन, पैसा, बांधकाम, आईवडिलांची काळजी. निर्णय सर्वांनी बसून घ्यायचे, असं झालं की कोणीही दुखावत नाही. नंबर 20, छोटी गोष्ट असल्यास माफ करून पुढे जा. नातं मोठं, गोष्ट छोटी हे तत्व पाळलं की भांडणं आपोआप संपतात. नंबर 21, कुणाची चूक दाखवताना टोमणे नाही. तू नेहमी असंच करतेस, तुझ्यामुळे झालं, हे शब्द मनाला टोचतात. सोप्या भाषेत शांतपणे सांगितलं की समजते. नंबर 22, एकमेकांचा सल्ला घ्या. भावांनी जावांचा, जावांनी भावांचा सल्ला घेतला की आदर वाढतो, संवाद मजबूत होतो. नंबर 23, घरात भीती नाही, पूल बांधा. भिंती उभ्या केल्या की मन दुरावतं, पूल बांधले की मन जोडली जातात. पूल म्हणजे प्रेम, आदर, संवाद. नंबर 24, मुलांच्या भविष्यासाठी शांतता आवश्यक. भांडणाचा सर्वात मोठा त्रास मुलांना होतो, म्हणून घर शांत ठेवणं म्हणजे मुलांचे भविष्य सुरक्षित करणं. नंबर 25, शेवटचा नियम, अहंकार सोडा, नातं जपा. नातं एक दिवसाचं नाही, आयुष्यभराचं असतं. इगो एका क्षणाचा, तो सोडला की घर स्वर्गासारखं होतं. तर मित्रांनो, असेच आमचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.